निराकारं गगन सदृशे तत्त्वमस्यादि लक्षणम् एक नित्यमलमचलं सर्वादि साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितात ते सद्गुरु तं नमामि नित्य शुद्ध निराकार निरंजन नित्य बोध चिदानंद गुरु ब्रह्मा नमामि ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा श्री गुरुभ्यो नमः आदि गणेशाय नमः ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मा स्वरूपी निरधारे विराली ऐक्य होवो देया वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय एक बार शंभू चरण हर कथा वा कथानुसंधान शिवलीलामृत ग्रंथाच्या 12व्या अध्यायामध्ये महाराज सुंदर अशा प्रकारची कथा बहुला आणि बहुलेचा पती भगवंताच्या नावानं शिवाच्या नावानं शिवशंकराच्या नावानं कशा प्रकारचा उद्धार होतो ती सांगणारी आजच्या 12व्या अध्यायातली कथा आणि सांगत असताना बहुलेचा उद्धार कसा झाला बहुलेच्या पतीचा असणारा जार कर्म करून देखील तिचा उद्धार कसा झाला जशी एखादी नदी सागराला मिळते आणि सागराला मिळाल्याच्या नंतर आपलं स्वरूप विसरून जाते तसा असणारा उद्धार या बहुलेचा आणि तिच्या नवऱ्याचा झाला ग्रंथकर्ते सांगू लागले शिव मंत्र शिव कथा श्रवणा शिवादेच्या रुद्राक्ष धारणा भस्माले पण उधारो ना गेली किती संख्या नाही या भगवान शिवशंकराच्या नामानं भगवान शिवशंकराचं रुद्राक्ष घालून भस्म लावून अशा अनेक प्रकारच्या सद्भक्ताचा उद्धार झाला आणि त्याची गणना सांगता सुद्धा येणार नाही असे ग्रंथ करते बोलू लागले भस्मातून निघाला भस्मा चोरा शिवद्रोही परम पामरा त्याचा कैचा केला उदार ते चरित्र सांगा कैसे काय सांगा मुले महाराज ज्या भगवंतानं भस्मासुराला भस्मामधून भगवंताच्या भस्मासुराचा जन्म झाला त्याच भस्मासुरानं भगवंताला सुद्धा त्रास दिला बघा किती अन्याय आहे म्हणले की ज्याच्यावर करावी कृपा आणि त्याला सळो की पळो असणारे देव दानव महाराज त्या ठिकाणी करून सोडले अशा या भस्मासुराची काय महती सांगावं ग्रंथकर्ते बोलू लागले हे शिवपुराणी कथा सुराचा श्रोत्याय का विसावकाशा कैलाशाचा तामायाच्या प्रादोष काळे काय श्रोते सज्जन तुम्हाला सांगावं कथा या भस्मासुराची असणारी कथा तुम्हाला काय सांगावं आणि सांगत असताना महाराज सांगू लागले की प्रदोष काळ होता प्रदोष काळ कोणता की ज्या सोमवार दिवशी असणार सर्व प्रकारचं कार्य येतं भगवान शिवशंकर एका दिवशी सोमवार दिवशी प्रदोषाच्या काळामध्ये कैलास पर्वतावर रामपूजी सदाशिव भजन करी महादेव दोन्ही देव एक पायी दुजे ऐसे काही नाही भगवान शिवशंकर
प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप करत कैलास पर्वतावर बसले होते आणि त्या काळाची कथा ग्रंथकर्ते सांगू लागले. भस्मसमकारी घेऊन अंगी चरची उमार मला तव एक खडा लागला तो शिवे झाला हो मी वारे देवीला. प्रदोष काळाच्या दिवशी भगवान शिवशंकर नामाचा जप करू लागले कैलास पर्वतावर. भगवंताची पत्नी असणारी माता पार्वती आली आणि भगवान शिवशंकराला भस्म लावू लागली. भस्म लागता लागता लावता लावता तो असणारा भस्माचा खडा जमिनीवर मारत खाली पडला. पडल्याच्या नंतर काय झालं? नवला शिवाचे चारित्र ते त्याची उत्पन्न झाला चोरा नाम ठेविले भस्मासुरा उभा सदाकारा जोडे. भस्म लावता 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 काही वेळाच्या नंतर पार्वतीनं भस्म लावलं. लावल्या लावल्या अंगावरलं भस्म थोडं खाली पडलं आणि साक्षात त्या भस्मातून भस्मासुराचा जन्म झाला. तिथंच त्याचं नाव ठेवलं भस्मासूर. भस्मामधून ज्या असुराचा जन्म झाला त्याचं नाव भस्मासूर असं ग्रंथ करते सांगू लागले. मज काही सांगी देशेवा शंभो माने नित्य दवा चेता भस्मानुला देवी दे. कर जोडून उभा राहिला. भगवान शिवशंकराला दंडवत प्रणाम केला. चरणावर लोटांगण झाला आणि महाराज सांगा म्हणला काय आज्ञा आहे. आणि काय आज्ञा आहे म्हणल्याच्या नंतर देव म्हणला बाबा हे बघ काय दररोज असणार मला चिता भस्म लागते आणि तू मला चिता भस्म आणून देण्याचं काम कर असं महादेवानं त्या भस्मासुराला सांगितलं. म्हणतात आणि ते नूतनाने भस्मा हीच सेवा करे होता आयचे आज्ञा होता परमा भस्मासुरा संतोषाला. देवाची आज्ञा प्रमाण मानली. बरं झालं बाबा म्हणला जन्माला येऊन का होईना भगवंताच्या कामाला लागलो. बकळ जन्माला येतात आणि याच्या विरोधात जातात. आणि भगवान शिवशंकराला दंडोत प्रणाम घातला. महाराज जशी तुमची आज्ञा तसं कार्य आजपासून तुम्ही जसं म्हणाल तसं कार्य करतो. दररोज तुम्हाला चिता भस्म आणून देतो आणि ते नित्यनेमाने तुम्हाला आणून देईल असं म्हणल्याच्या नंतर त्या भगवान शिवशंकरालाही आनंद झाला आणि त्या ठिकाणी भस्मासुरालाही आनंद झाला. काय बोलू लागले? हो कर्मभूमीचा नित्य येवोला वसुंधरा शोधी संपोरा जो शिव भक्त परायणा लिंगारच्या घडले जाचे. येऊ लागला महाराजाचा. कैलास पर्वत सोडलं. मालकाला तर वचन दिलंय, सालावर तर कामाला ठेवलंय, केल्याशिवाय पर्याय नाही. दररोज कर्मभूमीवर यायचा. कैलास पर्वत सोडलं, कर्मभूमीला आला आणि पृथ्वीला पूर्ण शोधून बघू लागला. जिथं जिथं चिता भस्म दिसल तिथं चिता भस्म घ्यायचं आणि डायरेक्ट भगवान शिवशंकराला द्यायचं असा त्यानं कार्यक्रम चालू केला. म्हणतात त्यांचेच भस्म भवानेचा अंगे कारे शिवा किराताना सुरासा त्यांचेच भस्म भवानीचा अंगीकारी आधारे. चिता भस्म आणायचं, पार्वती मातेच्या जवळ द्यायचं आणि पार्वती माता असणारी महाराज
महाराज त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला प्रदोषाच्या काळाला नित्य नेमानं लावायची. असा कार्यक्रम महाराज त्याचा बरेच दिवस चालला. आणि ही असणारी कथा शिवपुराणातली कथा श्रीधर स्वामी तुम्ही आम्हाला सांगू लागले. ओ जे का भक्त वेद प्रेमाळा त्यांच्या मुंडाची करी माळा सब शनिवार गे वाड प्रभाळा म्हणून दयाळ राहे ते मुंडक्याच्या माळा सुद्धा महाराज त्या ठिकाणी आणायच्या. मुंडक्याच्या माळा त्या ठिकाणी अर्पण करायच्या. जो असणारा अभेद अभक्त असणारा त्याचं देखील महाराज मुंडकं आणायचं आणि त्या मुंडक्याला एकत्र करायचं आणि त्या मुंडक्याची माळ करायची आणि त्या ठिकाणी अर्पण करायचं. असा भस्मासूर नित्यनेमानं जे जे भवानी मातेनं सांगलं, भगवान शिवशंकरानं सांगलं ते ते कार्य नित्यमानं करू लागला. आ लोक समजाना मुनगराये ते वैराग जाय विषयी जाणे प्रीते म्हणून उमावल भेवाची केली वासा वाशाने. अनेक प्रकारचे लोक महाराज आता स्मशान भूमीमध्ये जाणारे लोक स्मशान भूमीमध्ये गेल्याच्या नंतर प्रेताला अग्नी डाग दिला आणि अग्नी डाग दिला की त्या ठिकाणी स्मशान वैराग्य निर्माण होतं की बाबा संसाराचं काही खरं नवं, माणसाचं काही खरं नवं, क्षणाचं आयुष्य आहे हे स्मशान वैराग्य असणार महाराज त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि हे लोक निघून गेले की त्यांना नित्यनेमान असणार महाराज मुंडकं चिताभस्म घ्यायचं, भवानी मातेला पार्वतीला द्यायचं आणि दिल्याच्या नंतर हा नित्यनेमान महाराज त्या ठिकाणी भस्मासुराचा कार्यक्रम चालू होता. असं केल्यानं महाराज त्याच्याजवळ सुद्धा वैराग्य आलं, शक्ती निर्माण झाली, अपार असणारी शक्ती त्या भस्मासुराकडे निर्माण झाली. ग्रंथकर्ते सांगू लागले. पंचभूत तत्व सहिता पिंड ब्रह्मांड जाळोनी समजता सर्व निरसुनी जे व्रता स्वात्म सुख भस्मा ते पिंड ब्रह्मांडाच्या वेगळं झाल्याच्या नंतर आनंदाच्या आरतीमध्ये महाराज शब्द आहे. पिंडी ते ब्रह्मांडी उभाविला आकार, मृगजळ संसार भ्रांतीचे पडळ, आत्माराम शरण परब्रह्म केवळ. परब्रह्म केवळच हे एक साक्षात असणारी वस्तू आहे महाराज. आणि भगवान शिवशंकर का लावायचे त्याचं कारण हे सांगितलं. पिंड आणि ब्रह्मांडाच्या वेगळा झाल्याच्या नंतर पंचप्राण आणि पंच असणारा पंचप्राणाचा हा देह असणारा मुक्त झाल्याच्या नंतर ज्याचा असणारा देह त्याला अर्पण केल्याच्या नंतर अग्नीमध्ये भूमीमध्ये आकाशामध्ये पाण्यात या पंचतत्वाचा देह असणारा विलीन झाल्याच्या नंतर जे उरलेली राख असणारी तो भगवान शिवशंकर नित्य नेमानं लावायचा आणि ते देण्याचं काम भस्मासूर करू लागला. ओ त्याची ब्रह्मानंद सुख ज्वाळा ते भस्मचराची दया तो मूर्त कृपाळा षडविकार या देहाला डाग दिल्याच्या नंतर याच्यात काय उरते? 3 डाग लागतात या देहाला. अग्नी डाग, जल डाग, भूमी डाग, 3 प्रकारचे डाग. 3 डाग निघून गेल्याच्या नंतर हे असणारे राख असणारी महाराज शुद्ध होते आणि या शुद्धामुळे शुद्ध भस्म लावल्याच्या नंतर ज्यानं कोणा लावल त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. माया मोह लोभ अहंकार या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला थारा राहणार नाही. आणि हे असणारं चित्ता भस्म देण्याचं काम भस्मासूर पार्वतीला देऊ लागले आणि पार्वती भगवान शिवशंकराला नित्यनेमानं लावू लागली. ही आजच्या भागातली कथा भाग इथपर्यंतचा. राहिलेला कथाभाग तुम्हाला उद्याच्या प्रकरणामध्ये ऐकायला मिळेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. तुम्हा सर्व श्रोते सज्जन मंडळीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. श्री गोपाल.
नाही टाइम बी झाले भरपूर. कसं आहे 10 वाजले. बाहेर जावं लागते, गावात जावं लागते ना, असं आहे. 110 पर्यंत आरती घ्या म्हणून. या की